महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि इतर कामगार संघटनांनी वागळी स्टेट ठाणे येथे एकत्र येत प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेविरोधात तीव्र आंदोलन छेडले। या योजनेमुळे वीज ग्राहक आणि कामगार या दोघांनाही मोठं नुकसान होणार असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। संघटनांच्या मते सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन ऊर्जा मंत्री यांनी 2014 मध्ये विधानसभेत ग्वाही दिली होती की सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत। मात्र खासगी कंपन्या ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये स्मार्ट मीटर बसवून ग्राहकांची फसवणूक केली जाते। या योजनेमुळे हजारो कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगार नोकऱ्यांना मुकतील किंवा खासगी कंपन्यांवर अवलंबून राहावं लागेल। शिवाय सामान्य ग्राहकांवरही जादा आर्थिक ताण येईल असं त्यांनी सांगितलं। गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्येही प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन सुरू आहे। कामगार संघटनांनी सरकारला ही योजना त्वरित रद्द करण्याची मागणी करताना तीव्र आंदोलनाचाही इशारा दिलाय। ग्राहकांच्या हितासाठी सरकारने या धोरणीचा पुनर्विचार करावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं। हा जो आहे हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये न देता आपल्या खाजगी क्षेत्रामध्ये न देता सार्वजनिक वितरण प्रणाली चालवा। आमचा टेक्नॉलॉजीला विरोध नाही, परंतु अदानीलाच का ज्या कॉस्टची किंमत त्यांच्या मतानं ठरवली 12,000 रुपये, हे सर्व दोन-तीन कंपन्या महाराष्ट्रामध्ये एकत्र येऊन अशा प्रकारे लूट करतात। पहिले पैसे आपले घेणार आहे। आज आपण ग्राहकांना आपण वीज देतो, वीज दिल्यानंतर बिल पाठवतो आणि बिलाच्या पोटी आपण त्याला जर समजा या ठिकाणी जर समजा फॉल्ट झाला तर किंवा एखादं मीटर जळालं तर पूर्वी जे 12,000 रुपयाचं जे मीटर आहे त्याची भरपाई कोण करणार आहे याची सुद्धा स्पष्टता नाही आहे। या सर्व जनतेला माहिती नाही आहे। हे माहिती करण्याकरता याची स्पष्टता येण्याकरता आजचा आमचा विरोध आहे। एवढंच। जर समजा हे आता कसं आहे कामगाराच्या नोकऱ्याचं कामगार जर समजा कामगाराच्याच नुसतं प्रश्न नाही आहे, कामगारांमुळे या ठिकाणी नोकऱ्या जाणार नाही तर या ठिकाणी जनतेचा कृषी क्षेत्र जो काही जीडीपीचा ग्रोथ आहे, आज या देशाचा जो जीडीपीचा ग्रोथ आहे हा विद्युतच्या प्रणालीवर ठरतो। म्हणजे याच्यामध्ये आमचं योगदान आहे। या देशामध्ये जी हरित क्रांती झालेली आहे, आज या 40,000 खेड्यामध्ये आम्ही सर्वप्रथम या देशामध्ये वीज पुरवली आहे, म्हणून या देशामध्ये अन्नधान्याचे दर सुद्धा स्थिर आहे। या सर्व बाबीवरती याचा परिणाम होणार आहे, तेव्हा सामान्य माणसाला जीवन जगणं कठीण आहे। तेव्हा आमचं दायित्व ठरते, कामगार संघटना म्हणून आमचं दायित्व ठरते, नोकरीच्या पहिले आमच्या या ठिकाणी देशाचं हित महत्वाचं आहे। याच्यासाठी आम्ही जागृती करणार। पुढचं आंदोलन आमचं सर्व जनताला जागृत करून जनतेसोबत आम्ही राहणार आहोत, जनतेसोबत आम्ही सोबत राहणार आहोत आणि येत्या काही दिवसातच आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये भव्य दिव्य मोर्चा काढणार आहोत। एवढंच या ठिकाणी।